तो हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अनअकॅडमी. मी दुर्गेश मकवान, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, सर्वांना अनअकॅडमीच्या या अनअकॅडमी लाईव्ह MPSC या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की ज्यांनी अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, की जेणेकरून तुम्हाला या चॅनलवर जे पण काही सेशन्स या ठिकाणी होत असतात ऑल एज्युकेटर्सद्वारा, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. म्हणजे तुमचा कोणताही लेक्चर जे हे या ठिकाणी मिस होणार नाही. सो आज मित्रांनो, अनअकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर आज आपण जो मुख्य सेशन बघणार आहोत तो म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलासंदर्भातला. महाराष्ट्राच्या भूगोलावर आधारित आपल्याला आजचा लेक्चर आपल्याला करायचा आहे. आणि या लेक्चरमध्ये आज जो मेन मुद्दा जो आपण बघणार आहोत तो असणार आहे महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय उद्यानांचा महत्वपूर्ण आढावा आपण इथे घेणार आहोत. सो बेसिकली काय असतंय की महाराष्ट्रातला ज्यावेळेस आपण हा पूर्ण एक आढावा या ठिकाणी बघणार की राष्ट्रीय उद्यान, नॅशनल पार्क्स नेमकं कोणते आहेत, काय आहेत. सो हे लक्षात कसे ठेवायचे, महाराष्ट्रातल्या नॅशनल पार्कला लक्षात ठेवण्याची एकदम सोपी पद्धत आपण आजच्या या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. आणि महाराष्ट्रातल्या नॅशनल पार्कचे अनेक सारा एक डिसेंट डेटा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. सो सुरुवात करूया. अनअकॅडमीवर ज्यावेळेस तुम्ही क्लास करतात किंवा अनअकॅडमीवर जेव्हा प्लस सबस्क्रिप्शन घेतात तर तुम्हाला अनेक सारे बेनिफिट इथे मिळत असतात मित्रांनो. फर्स्ट ऑफ ऑल, घर बसल्या लेक्चर करता येतील, सर्व कोर्सेसला अनलिमिटेड ऍक्सेस तुम्हाला मिळत असतोय. सोबत तुमचा क्लासमध्ये डाऊट पण क्लिअर केला जात असतो, तुम्ही क्लासमध्ये एज्युकेटर सोबत बोलू शकतात. सोबत ऑल एज्युकेटर जे जे या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला टीच करतात ते पूर्ण तुम्हाला सिलेबस ओरिएंटेड कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसह तुम्हाला इथे प्रत्येक सेशन मधून डेटा देत असतात, माहिती शिकवत असतात. आणि सोबतच तुम्हाला क्लासमध्ये जे काही डाऊट्स असेल ते विचारून तुम्हाला नंतर परत टेस्ट वगैरे देता येतात, प्रॅक्टिस होत असते, नोट्स मिळत असतात. एव्हरीथिंग तुम्हाला इथे बेनिफिशियल आहे. सो सोबत याच्या व्यतिरिक्त जर समजा तुम्ही सेल्फ स्टडी करतात आणि सेल्फ स्टडी दरम्यान तुम्हाला एखादी कन्सेप्ट समजलेली नसेल, काही डाऊट असेल, तर त्यावेळेस आपण त्या कन्सेप्टचा एक फोटो काढायचा आहे, अपलोड करायचा आहे अनअकॅडमीच्या वेबसाईटवर किंवा ऍप्लिकेशनवर. तुम्हाला आस्क डाऊट हा फीचरमध्ये, त्या फीचरमध्ये जाऊन तुम्ही ती इमेज अपलोड केली, त्या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज सिलेक्टचा पण ऑप्शन आहे की तुम्हाला त्या डाऊटचं सोल्युशन, जे व्हिडिओ सोल्युशन मिळणार आहे तर ते कोणत्या लँग्वेजमध्ये असलं पाहिजे, तर तुम्ही लँग्वेज पण त्या ठिकाणी सेट करू शकतात. आणि त्या दिलेल्या लँग्वेजनुसार तुम्हाला मिळणारं व्हिडिओ सोल्युशन तुम्हाला कसं वाटतंय, त्यामध्ये जर तुम्हाला काही आणखी डेटा आवश्यक असेल तर तुम्ही त्याला रिव्ह्यू सुद्धा करू शकतात. सो मित्रांनो, आस्क डाऊट या फीचरचा सगळ्यांनी उपयोग करत चला आणि आपल्या तयारीला आणखी नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ चला. आणखी एक पॉइंट की ज्यामध्ये अनअकॅडमीवर तुम्हाला करंट अफेअरचं एक मॅगझिन उपलब्ध आहे, जे म्हणजे टू द पॉइंट. टू द पॉइंट हे मॅगझिन अनअकॅडमीद्वारा तुम्हाला आता प्रत्येक प्लस सबस्क्रायबर जो आहे अनअकॅडमीवर त्याला या ठिकाणी ऍक्सेस मिळणार आहे. अनअकॅडमीवर तुम्हाला या मॅगझिनमुळे करंट अफेअरची तयारी करण्यासाठी एकदम इझी आणि सोपी पद्धत अवेलेबल झाली आहे, ज्यामध्ये तुम्हाला या करंट अफेअरचा फायदा राज्यसेवा पूर्व, कंबाईन पूर्व, त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी, टेक्निकल सर्व्हिसेस, त्यानंतर डिपार्टमेंटल PSI एक्झामसाठी या सगळ्या एक्झामला करंट अफेअर हा बहुमूल्य सब्जेक्ट आहे आणि ज्याचा फायदा आपल्याला या मॅगझिनद्वारा पण चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतोय. सो मित्रांनो, याचा नक्की सर्वांनी फायदा घ्या. सोबत तुम्हाला एक प्रॅक्टिस व्हावी आणि तुम्हाला काही बक्षिसं जिंकता यावी, यासोबत अनअकॅडमीवर तुमच्यासाठी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कॉम्बॅक्ट टेस्ट आपण घेऊन येतोय. सोबत या टेस्टमध्ये 50 प्रश्न आहेत आणि 50 मिनिटांचा वेळ आहे. 17 एप्रिल रोजी ही टेस्ट होईल सकाळी 10 वाजता. 17 एप्रिल सकाळी 10 वाजता ही टेस्ट आहे, त्यामुळे तुम्हाला या टेस्टला एनरोल करावं लागणार आहे लवकरात लवकर. एनरोल करण्यासाठी तुम्हाला दुर्गेश लाईव्ह हा रेफरल कोड आहे, हा माझा रेफरल कोड आहे, हा नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता. आणि हा रेफरल कोड यूज करून एनरोल केलं की तुम्हाला बरोबर त्या दिवशी सकाळी एक कॉल येणार आणि त्या कॉलवरून पण किंवा टेक्स्ट मेसेजवरून पण तुम्हाला लिंक मिळणार आणि त्या लिंकवरून तुम्ही टेस्ट देऊ शकणार. लिंकला एनरोल करण्यासाठी ऑलरेडी तुम्ही अनअकॅडमीच्या माझ्या प्रोफाईलवरून पण बघू शकतात. अनअकॅडमीवर जेव्हा टेस्ट होतात त्या टेस्ट सेक्शनमध्ये पण तुम्हाला ही लिंक मिळेल, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही एनरोल करू शकतात गाईज. आणि इथे तुम्हाला जवळपास लाखो रुपयांचे बक्षीस या ठिकाणी दिले जाणार आहेत, तर त्याचा पण तुम्हाला एक फायदा या ठिकाणी होईल. ठीक आहे. सो आजचा आपला मेन पॉइंट जो आहे, मेन मुद्दा जो आहे, त्या मेन टॉपिकला आपण या ठिकाणी सुरुवात करूया गाईज. लेट्स बिगिन. सो फर्स्ट ऑफ ऑल, महाराष्ट्रातले राष्ट्रीय उद्यानांचा जर विचार केला तर महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय उद्यानांची संख्या टोटल 6 आहे. यामध्ये जर राष्ट्रीय उद्यानांशी संबंधित तुम्ही बघितला तर राष्ट्रीय उद्यान आणि त्यांचा आपण एक बॅकग्राऊंड पण बघतोय. म्हणजे पर्टिक्युलरली कोणतेही राष्ट्रीय उद्यान हे डायरेक्टली राष्ट्रीय उद्यान नाही, तर त्यासोबत काही इतर प्रोजेक्ट सुद्धा त्याला जोडले जातात किंवा जोडले गेलेले आहेत,
हे आपण या ठिकाणी बघू शकतो. ठीक आहे. सो मग ओव्हरऑल आता या सगळ्या प्रोजेक्टचा जर आपण विचार केला, जस्ट अ मिनिट गाईस, ओव्हरऑल या सगळ्या प्रोजेक्टचा जर आपण विचार केला तर आपल्याला इथे बघायला मिळेल बघा की अमरावतीमध्ये असलेलं जे गुगामळ राष्ट्रीय उद्यान आहे, तर हे गुगामळ राष्ट्रीय उद्यान 1987 ला नॅशनल पार्क बनलेलं आहे. बरोबर. मग त्याच्या अगोदर त्याच्या संबंधित अमरावतीमध्ये असलेलं 1974चं जो टायगर रिझर्व्ह प्रोजेक्ट होता तो सुद्धा या गुगामळ राष्ट्रीय उद्यानाशीच जोडला गेलेला आहे. ज्या टायगर रिझर्व्ह प्रोजेक्ट म्हणून सुरुवात केलेला हा गुगामळ नॅशनल पार्क आज आपल्याला 1987 ला नॅशनल पार्क म्हणून तयार झालेला दिसतो. दुसरा घटक जर आपण बघितला ज्याच्यामध्ये नागपूरमध्ये तुम्ही बघू शकतात, नागपूरमध्ये आहे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान आणि पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यानालाच आपण पेंच नॅशनल पार्क म्हणतो. पेंच, जो की दुसरा आपण नॅशनल पार्क म्हणून म्हणू शकतो. आता नागपूरमध्ये या पेंच नॅशनल पार्कची स्थापना जर बघितली तर 1975 ला झालेली आपल्याला बघायला मिळते. 1975 ला ही आपल्याला एक स्थापना झालेली दिसते. पंडित जवाहरलाल नेहरू नॅशनल पार्कलाच आपण पेंच नॅशनल पार्क म्हणतो. सोबत आता ह्या नॅशनल पार्कला अगोदर 1965 मध्ये अभयारण्य दर्जा होता. अभयारण्याचं नॅशनल पार्क होऊ शकतं पण नॅशनल पार्कचं अभयारण्य नाही होऊ शकत. ठीक आहे, हा पण एक पॉइंट लक्षात ठेवा. सो अगोदर आपण काय म्हणू शकतो की अभयारण्य याला दर्जा दिला गेलेला होता की जो अगोदर या नॅशनल पार्क मध्ये अभयारण्य म्हणूनच प्रस्थापित झालं पण त्याला नंतर आपण नॅशनल पार्क केलं. अभयारण्याला नंतर नॅशनल पार्क झालं आणि आणखी त्याला एक 1992 मध्ये एक टायगर रिझर्व्ह प्रोजेक्ट म्हणून बघितलं जातो. त्याला जो दर्जा आहे तो म्हणजे व्याघ्र प्रकल्पाचा एक दर्जा त्याला मिळालेला आहे. ठीक आहे, व्याघ्र संवर्धन किंवा टायगर प्रोजेक्ट हा तिथला मेन इंटेन्शन आहे की ज्या बेसिसवर तिथे त्या दृष्टीने काम केलं जातंय. तिसरं जर आपण नॅशनल पार्क बघितलं तर आहे नवेगाव नॅशनल पार्क की जे 1975 लाच स्थापन आहे. बरं, या 1975 मधला या नॅशनल पार्कचा जर तुम्ही एक आढावा घेतला तर याला 2013 मध्ये आपल्याला टायगर रिझर्व्हचा दर्जा बघायला मिळतो आणि नवेगाव नॅशनल पार्क आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये. पेंच नॅशनल पार्क आहे नागपूरमध्ये. गुगामळ राष्ट्रीय उद्यान आहे अमरावतीमध्ये. त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर चंद्रपूरमध्ये तुम्हाला ताडोबा अभयारण्य बघायला मिळतं. आता ताडोबा राष्ट्रीय उद्यान, सॉरी अभयारण्य नाही, राष्ट्रीय उद्यान. सो ताडोबा नॅशनल पार्क जो आहे हा तुमचा 1955 ला स्थापन आहे आणि ह्या ताडोबा नॅशनल पार्क मध्येच तुम्हाला अंधारी व्याघ्र प्रकल्प जो आहे हा 1995 मध्ये जोडला गेलेला बघायला मिळतो. सो बेसिकली काय होतं की तुम्ही म्हणाल ठीक आहे मग ह्या माहितीचा आम्हाला काय फायदा होईल. पहिल्यांदा मी तुम्हाला पूर्ण एक माहिती समजून सांगतो आणि देन मग तुम्हाला याच्यामध्ये क्वेश्चन्सचा अप्रोच काय असू शकेल, आयोग तुम्हाला कसा गुगली क्वेश्चन टाकू शकेल, तो पण मुद्दा आपण इथे जरा बघून घेऊ. मग आता इथे जो मुद्दा मी तुम्हाला सांगितला की अंधारी व्याघ्र प्रकल्प जो आहे हा या ठिकाणी जोडला गेला 1995 मध्ये. बरं, मग आता चांदोली नॅशनल पार्क जे आहे हे कुठे आहे? इथे बघा मित्रांनो, हे 4 जिल्हे तुम्हाला दिसतील: रत्नागिरी, सातारा, सांगली आणि कोल्हापूर. या सगळ्यांच्या बॉर्डरवर जर तुम्ही बघतायत ना तर या ठिकाणी हा तुम्हाला बघायला मिळतो चांदोली नॅशनल पार्क. चांदोली नॅशनल पार्कला दर्जा मिळालेला आहे राष्ट्रीय उद्यानाचा 2004 मध्ये. चांदोली नॅशनल पार्क अगोदर काय होतं? 1985 मध्ये ते अभयारण्य होतं आणि जसं मी बोललो की त्याच्यामध्ये जिल्ह्यांचा जर विचार केला तर 4 जिल्हे लक्षात ठेवा: सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी. हे 4 जिल्ह्यांचा क्रमवारी लक्षात ठेवा. आणखी एक आहे नॅशनल पार्क की जे तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये बघायला मिळतंय आणि हे नॅशनल पार्क म्हणजेच ज्याला बोरीवली नॅशनल पार्क म्हणून आपण अगोदर ओळखायचो 1983 ला, बट त्याला नवीन नाव देण्यात आलेलं होतं संजय गांधी नॅशनल पार्क 1996 ला. म्हणून त्याला बोरीवली या ठिकाणी असलेलं संजय गांधी नॅशनल पार्क म्हणून आपण ओळखतो. आता सिमिलरली तुम्ही म्हणाल ठीक आहे, हा एक पॉइंट लक्षात आला. ओव्हरऑल या पूर्ण पॉइंट्स मध्ये तुम्हाला ज्या गोष्टींकडे लक्ष द्यायचंय ते म्हणजे काय की जो नॅशनल पार्क आहे त्याच्याशी संबंधित बॅकग्राऊंड काय आहे किंवा त्याच्याशी जोडला गेलेला घटक कोणता आहे. म्हणजे तो अगोदर अभयारण्य होता की नंतर, अगोदर अभयारण्य होता की त्याला कोणता कोणता प्रोजेक्ट जोडला गेला होता, नंतर तो अभयारण्य होऊ शकत नाही. सॉरी फॉर दॅट. बट तो अगोदर अभयारण्य होता का, हा एक पॉइंट आला.
नंतर तो कोणता प्रोजेक्ट म्हणून तो काम करतोय, जसं आपण व्याघ्र प्रकल्प किंवा त्याला टायगर प्रोजेक्ट वगैरे काही जोडला गेलेला आहे का. सो हा पण एक मुद्दा तुम्हाला इथे जरा लक्षात ठेवावा लागेल. मग जसं आपण ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचा किंवा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा, आता ह्या दोघांचा एक संबंध झाला. म्हणजे जोड्या लावामध्ये पण तुम्हाला हा एक पॉईंट विचारला जाऊ शकतो की खाली दिलेले राष्ट्रीय उद्यानांना जोडले गेलेले प्रकल्पांचा योग्य जोड्यांचा पर्याय निवडा. मग तिथे तुमचं राष्ट्रीय उद्यान आणि त्याला जोडला गेलेला प्रकल्प म्हणजे काय, गुगामळला टायगर रिझर्व्ह जोडला गेला, पंडित जवाहरलाल नेहरू नॅशनल पार्कला टायगर प्रोजेक्ट जोडला गेलेला आहे, नवेगावला टायगर प्रोजेक्ट जोडला गेलेला आहे, ताडोबाला अंधारी टायगर प्रोजेक्ट जोडला गेलेला आहे, चांदोली या ठिकाणी हे अभयारण्य होतं, संजय गांधी नॅशनल पार्क हे नॅशनल पार्कच होतं. बरं, तुम्हाला आता आणखी एक पॉईंट, इथे अभयारण्य कोणतं कोणतं होतं, चांदोली हे अभयारण्य होतं, इथे व्याघ्र प्रकल्प आहे, त्याच्यानंतर तुमचं पंडित जवाहरलाल नेहरू हे अभयारण्य होतं. ठीक आहे, सो हे पॉइंट्स पण लक्षात ठेवा, हे जे की आपण सेपरेट केलेले पॉइंट्स आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बरं, पण त्याच्यानंतर जो हा डेटा आपण जेव्हा बघतो, त्याच्यानंतर हा जो आपण डेटा बघतो, तर हा द मोस्ट इम्पॉर्टंट डेटा आहे. कारण का ते पण सांगतो, बघा लक्ष द्या. कारण का ते पण सांगतो बघा. इथे आता राष्ट्रीय उद्यान आहे टोटल 6, बरोबर. हा तुमचा पहिला 1 2 3 4 5 6 टोटल तुमचे 6 राष्ट्रीय उद्यान झाले. आता ताडोबाचा जर विचार केला तर ताडोबा, आता हे पूर्ण मी तुम्हाला स्थापनेनिहाय क्रमवारी दिलेली आहे. ताडोबा सगळ्यात पहिल्यांदा स्थापन झालं 1955 ला. जिल्हा जर विचारला तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा अभयारण्य स्थापन झालेलं आहे आणि ताडोबाचं क्षेत्र आहे जवळपास 116 स्क्वेअर किलोमीटर. ताडोबाचं क्षेत्र आहे 116 स्क्वेअर किलोमीटर. पण ताडोबाचं वैशिष्ट्य काय आहे, ताडोबाचं वैशिष्ट्य आहे की ते महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं नॅशनल पार्क आहे. महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं नॅशनल पार्क ताडोबा. बरं, त्या ठिकाणी त्याला ताडोबा का म्हटलं गेलेलं आहे, तर त्या भागामध्ये आदिवासी समुदायाचा देव आहे ज्याला ताडोबा म्हणून ओळखलं जातं, म्हणून त्याला आपण ताडोबा नाव दिलेलं आहे. ठीक आहे, आणखी एक पॉइंट, ताडोबा अभयारण्य ताडोबा नॅशनल पार्क हे मगर पालन केंद्र म्हणून सुद्धा फेमस आहे. आणि इम्पॉर्टंट फॅक्ट ही आहे की हा जो मगर पालन केंद्र आहे हा आशियातला सगळ्यात बेस्ट प्रोजेक्ट म्हणून बघितला जातो. मगर पालन संबंधितचा जर आशियातला बेस्ट प्रोजेक्ट कोणता असेल तर तो तुम्हाला ताडोबामध्ये बघायला मिळतो. आणि ताडोबाला 1995 मध्ये अंधारी व्याघ्र प्रकल्प जो आहे हा पण जोडला गेलेला आहे. जसं मी तुम्हाला आता जस्ट आपल्या मागच्या नोट्सच्या किंवा मागचा जो मॅप बेसिसवर मी तुम्हाला याचा लोकेशन वाला पॉईंट सांगितला, त्यामध्ये पण मी तुम्हाला या गोष्टीचा उल्लेख केला आहे. सायमल्टेनियसली आता बघा, जसं पहिला पॉईंट आपल्याला कळतं की बाबा ताडोबा 1955, चंद्रपूर 116, ताडोबा देव आहे, मगर पालन केंद्र आहे, अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. म्हणजे तुम्हाला हे वैशिष्ट्य पण या ठिकाणी प्रॉपरली लक्षात घेता येतील. ओके, नेक्स्ट पॉइंट, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, ज्याला पेंच नॅशनल पार्क आपण म्हणतो. पेंच नॅशनल पार्कची स्थापना झालेली 1975. जिल्हा जो आहे तो म्हणजे नागपूर आणि क्षेत्र जर बघितलं तर 275 स्क्वेअर किलोमीटर. म्हणजे ताडोबापेक्षा मोठं आहे का हे? ऑब्विसली मोठं आहे. बरं, मग आता हे पेंच राष्ट्रीय उद्यानाला अगोदर मात्र दर्जा होता अभयारण्य. कधी होतं अभयारण्य? 1965 ला ते अभयारण्य होतं. ठीक आहे, त्याचा आणखी एक नवीन त्याला एक भाग जोडला गेला, म्हणजे ज्याला प्रमोशन म्हणू शकतो आपण. 1992 मध्ये त्याला टायगर प्रोजेक्टचा दर्जा मिळाला. कळतंय? आता ह्या पेंच नॅशनल पार्क जवळ तुम्हाला पेंच नदी वाहताना दिसते या नॅशनल पार्क मधून. तिथे धरण आहे, त्या धरणाला म्हटलं जातं तोतला डोह. ठीक आहे, सो ह्यामध्ये तुम्हाला तोतला डोह हा पण एक बघायला मिळतो. नवेगाव नॅशनल पार्क 1975 ला स्थापन आहे. बरं, गोंदियामध्ये हे तुम्हाला नवेगाव नॅशनल पार्क बघायला मिळतो आणि 133 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्र हे तुम्हाला या नवेगाव नॅशनल पार्कचं बघायला मिळतं, ज्या ठिकाणी तुमचं नवेगाव बांध हे धरण आहे, सरोवर आहे, धरण नाही येते, सरोवर आहे. आणि 2013 मध्ये याला टायगर रिझर्व्हचा दर्जा पण मिळाला, ज्या ठिकाणी तुम्हाला आदिवासी आणि अस्वलींचं झाड, आदिवासी समुदाय तिथे खूप जास्त प्रमाणामध्ये आहे आणि तिथे एक विशिष्ट वैशिष्ट्य आहे ज्याला
अस्वलीचं झाड म्हणतं, म्हणजे ज्या झाडावर मधमाशांचा पोळं असतंय तिथे अस्वला चढतात ते मध खाण्यासाठी, म्हणून त्याला अस्वलीचं झाड म्हटलं जातं. आणखी संजय गांधी नॅशनल पार्क. संजय गांधी नॅशनल पार्क 1993, त्याला आपण अगोदरची पण डेट टाकू शकतो बरं का मागची, कारण मी जसं तुम्हाला बोललो की त्याला अगोदर बोरीवली नॅशनल पार्क म्हणायचो 1983 ला. सो 1983 त्याची डेट आहे. मुंबई आणि ठाणे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय, तर ठाणेच मध्ये आपण म्हणू शकतो त्याला. 103 स्क्वेअर किलोमीटर हे क्षेत्र आहे आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात लहान क्षेत्र असलेलं नॅशनल पार्क तुमचं संजय गांधी नॅशनल पार्क, बोरीवली नॅशनल पार्क म्हणून ओळखू शकतो. 1983 ला त्याला बोरीवली नॅशनल पार्क म्हणून आपण बघतो, पण 1996 पासून त्याला संजय गांधी नॅशनल पार्क म्हणून आपण ओळखतो. बरं, गुगामळ नॅशनल पार्क जो आहे हा तुमचा 1987 ला स्थापन झाला. मग आता गुगामळ नॅशनल पार्क आहे अमरावतीमध्ये, त्याचं सर्वात जास्त क्षेत्र आहे 1673. तुम्ही हे सगळे क्षेत्र जरी एकत्र केले ना तरी ह्या नॅशनल पार्क एवढं क्षेत्र नाही होत, लक्षात ठेवा. गुगामळ नॅशनल पार्क महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं नॅशनल पार्क आहे. 1974 मध्ये टायगर रिझर्वचा दर्जा मिळालेला आहे, ज्याला मेळघाटचा कोर भाग म्हणून बघितलं जातं, मेळघाटचा कोर एरिया म्हणून त्याला ओळखतो आपण. चांदोली नॅशनल पार्क 2004 मध्ये स्थापन झालं. रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी तुम्हाला हा बघायला मिळतो. सोबत 317 स्क्वेअर किलोमीटर हा त्याचा एरिया आहे आणि 1985 मध्ये अभयारण्य त्या ठिकाणी त्याला दर्जा होता आणि तो फुलपाखरांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. बरं, आता सिम्पली हे सगळं तुम्हाला एका चार्ट फॉर्मॅटमध्ये जे मी सांगितलं या ठिकाणी, सो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला या नॅशनल पार्कच्या असा काही कोणता डेटा व्यवस्थित लक्षात घेण्याची गरज नाहीये, कारण या ठिकाणी तुम्हाला आयोगाचे प्रश्न काय असू शकतील ह्या ओव्हरऑल टॉपिकचा आपण या ठिकाणी आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. कारण होतं कसं, आता बघा, जसं राष्ट्रीय उद्यान आणि त्याच्या संबंधित तुम्हाला फक्त हे विचारलं जाऊ शकतं की याचं एक तर त्याचं वर्ष, एक तर त्याचा जिल्हा, एक तर त्याचा क्षेत्रफळ निहाय क्रमवारी, किंवा त्याच्याशी संबंधित जसं मी तुम्हाला हा बॅकग्राऊंड सांगितला की नेमका कोणता भाग त्याच्याशी काय कनेक्टेड आहे, सो हा डेटा इथे विचारला जाऊ शकतो. खऱ्या अर्थाने जेव्हा तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करतात गाईस, तर या एमपीएससीच्या पूर्ण अभ्यासामध्ये तुम्हाला त्याच्यातलं बारीक पाळंमुळं माहिती पडणं गरजेचं असतंय की आपल्याला काय विचारलं जाऊ शकतंय, आयोगाचा क्वेश्चन्स अप्रोच काय असू शकतोय, आपल्याला एक्स्ट्रा काय एफर्ट्स घेऊन त्या ठिकाणी करावं लागणार आहे. सो हा एक्स्ट्रा ऑल जर आढावा आपण घेतला तर आपल्याला समजतंय की आपला अभ्यास एकदम प्रॉपर होतोय, डिटेल होतोय, कन्सेप्च्युअल होतोय, हे आपल्याला तिथे समजतं. त्यामुळे सर्वांनी नक्कीच हा पूर्ण पार्ट जो मी तुम्हाला या छोट्याशा एका सेशन मधून आपण कव्हर केलेला आहे, तर नक्कीच याला टाइम टू टाइम रिवाइज करायला फक्त विसरू नका गाईज. आणि जास्तीत जास्त स्टुडंट्स पर्यंत पण शेअर करा की जेणेकरून त्यांना पण एकदम सोप्या पद्धतीने याचा अभ्यासाचा फायदा घेता येईल. आणि ऑल ऑफ यू गाईज, या अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्हाला कॉम्बो सबस्क्रिप्शन घेऊन जॉईन करायचं असेल तर तुम्ही नक्कीच जॉईन करू शकतात. कारण कॉम्बो सबस्क्रिप्शनमुळे तुम्हाला अनेक साऱ्या गोष्टींवर मल्टिपल सबस्क्रिप्शन घेता येते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही इथे 2 कॅटेगरीसाठी जॉईन करू शकतात, ठीक आहे. इथे तुम्ही 3 कॅटेगरीसाठी जॉईन करू शकतात आणि या तीनही कॅटेगरी आणि दोन्ही कॅटेगरीचा जर संदर्भ तुम्ही बघितला तर तुमची फीज जी आहे ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाचते. लक्षात आलं? तर तुम्ही या संधीचा, सुवर्ण संधीचा नक्कीच फायदा घ्या. आणि सोबत अनअकॅडमीवर तुमच्यासाठी यशाची किल्ली ही एक नवीन बॅच सुद्धा स्टार्ट झालेली आहे. तर यशाची किल्ली या बॅच मध्ये तुम्ही बघू शकतात, ही बॅच सुरू झालेली आहे एप्रिल 2013 पासून, ज्यामध्ये आता तुम्हाला माझा पण कोर्स आहे, सोबत माझ्यासोबत इतर माझे सहकारी एज्युकेटर्स आहेत. ऑल एज्युकेटर्सचे सगळे कोर्सेस तुम्हाला, प्रत्येक विषयाचा कोर्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. म्हणून कंबाईनची जी पूर्ण तयारी आहे ही तुमची एकदम सर्वोत्तम पद्धतीने या ठिकाणी होत असते. त्यामुळे ऑल ऑफ यू गाईज, ज्यांनी अजूनपर्यंत प्लसला जॉईन केलेलं नाही किंवा ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्रिप्शन घेऊन या बॅचला एनरोल केलेलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर एनरोल करून घ्या, कारण तुम्हाला एक चांगला अभ्यास या ठिकाणी करता येईल. सोबत अनअकॅडमीवर येणाऱ्या, आपण म्हणू शकतो की येणाऱ्या परीक्षांचा जर आपण विचार केला तर तुम्हाला अनेक सारे कोर्सेस या ठिकाणी सुरू आहेत, तर त्याचा नक्कीच विचार करा. अनअकॅडमीवर तुम्ही बघू शकतात की जसं आता या ठिकाणी जे नवीन विद्यार्थी आहेत ते 1 वर्ष किंवा 2 वर्षाचं सबस्क्रिप्शन घेऊन जॉईन करू शकतात. आणि बेसिकली तुम्हाला जो माझा रेफरल कोड या ठिकाणी जो वापरायचा आहे तो म्हणजे दुर्गेश लाईव्ह, ठीक आहे. सो दुर्गेश लाईव्ह हा कोड नक्की तुम्ही या ठिकाणी यूज करा आणि अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मला जॉईन करू शकतात. सो या प्लॅटफॉर्मवर जर तुम्हाला एकदम बेस्ट तयारी करायची आहे तर अनेक साऱ्या एज्युकेटर्सचा प्रॉपर कंटेंट तुम्हाला इथे अवेलेबल आहे.
आणि जे नवीन विद्यार्थी त्यांनी वेळ वाया न घालवता या गोष्टीवर लवकरात लवकर जॉईन करू शकणार. ठीक आहे. सो ऑल ऑफ यू गाईज, आय होप सो आज मी तुम्हाला हा जो सेशन शिकवला तर या सेशनचा तुम्हाला नक्कीच फायदा या ठिकाणी होईल. सो थँक्यू सो मच.